पण आपलं का खाताय तुम्ही? आमच्या जर नोंदी सापडल्यात ते आरक्षण पाहिजे, त्याच्यासाठी आता हा मुद्दा क्लिअर केला, त्याच्यासाठी काय ठरलं ते सांगतो. वेळ तर सगळ्याकडे आज असणाऱ्याची सविस्तर चर्चा करायची. आज ऊन लागून येते तिकडे काय ऊन होतं, मी मंडप काढायला येत असतो माझ्या डोक्यावरचा. पण आता ना नीटनेटकेपणा आणि आरक्षणच घ्यायचं, मग तिकडे काय हो, फक्त बुद्धीचा वापर करून निर्णय घेताना बी शांतच डोक्यानं. उगा ते पहिलं होतं पळा म्हणले की पळा, आता पळा म्हणलं की पळा नाही, आता दमाने चला, पण पळाला सुद्धा वरगडून माग वडी नाही. संबंधच नाही, पुढं काल पुढे तर खोटं बोलायला, पुढे पळायचंच नाही. आता सगळे संघच, पाठीमाग नाही पुढं नाही माग नाही, सगळे संघच. आता सगळ्यांनी संघच चालायचं. 2 घंटे पाणीला तहान लागली तरी नका पिऊ. समजा पाण्यामुळे जास्त त्रास व्हायला लागला, जा नाही म्हणतो उठू नका म्हणलं तरी तसंच, मग तुम्ही तसेच बसता. पाण्यासाठी जा, पण विनाकारण उगाच उठू नका, काही तर काम नसताना. आणि निबार पोरं तर उठूच नका, तुम्हाला तर काहीच होत नाही. विषय आता आतापर्यंत आपण आपल्या आरक्षणाचा आणि त्यांच्या आरक्षणाच्या बाबतचा केला. आता याच्यानंतर बार बार सांगून आपण बी आपलं बोलणं खराब करण्यात मजा नाही. आता आपण बार बार म्हणायचं तुम्ही आमचे ते माझा मैत्रे विरोध में लढूंगा, लढ बर लढ जाऊ दे, विरोध में लढिंगा काय लढिंगा रे. आपण बार बार म्हणाय तुम्ही आमचे ते जास्तच लढत आहे. आपण म्हणतो तुम्ही आमचेच हे तर लहान मोठे ते जास्तच करतय. आता कवर बनाव हे शेवटचं सांगायचं. आता मराठ्यांनी त्यासाठी मराठ्यांना समजून सांगितलं आपला कोणाला विरोध नाही. आता या नोंदीच्या बाबत आता काय ठरलं, नोंदी ज्या मिळाल्या त्या नोंदीचा आधार घेऊन 24 डिसेंबर पर्यंत सरकारनं आपल्याकडून वेळ घेतला. काय करण्यासाठी घेतलाय? ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर त्याचा अहवाल बनवून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत कायदा पारित करू, यासाठी त्यांनी आपल्याकडून वेळ घेतला. वेळ घेताना कोण? वेळ घेताना सगळे मंत्री तुम्ही बघितलेले, त्यांच्या सोबत महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे कायदा तज्ञ होते. सगळ्यात मोठे शब्द वापरतो मी तुम्हाला. जे जे शब्द आपण त्यांना सांगितले ते शब्द त्यांनी काही खुडिले आणि तिथं हा शब्द नको हा घेऊ, म्हणजे हा कायद्यात बसतोय. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, माझ्या मराठा समाजाला हा शब्द मान्य. खुडा पाहिला त्यांनी, पहिला खुडीला तिथं दुसरा लिहिला, तो मराठ्याला मान्य, कारण त्याच्यात सुद्धा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे हे मराठ्याला माहिती आहे, म्हणून आपणही हा म्हणलो. मग ज्या अर्थी तज्ञ सांगायला लागले, ज्या अर्थी तज्ञ सांगायला लागले या शब्दाचा प्रॉब्लेम नाही, मग कायदा बनवायला काही प्रॉब्लेम आहे का? आता त्यांच्यापेक्षा तुम्ही हुशार नाहीत गड्या. हा, त्यांच्यापेक्षा तुम्ही हुशार नाहीत, तुम्हाला फक्त लाल देवा एवढाच फरक आहे. त्यांना नाविलाजानं तुमच्या पुढे उभं राहावं लागतं, एवढाच फरक आहे. तुम्ही किती शिकलेले त्याच्यापेक्षा तुमच्याकडे लाल देव आहे बा. लाल देवामुळे ते शिकलेलं तुमच्या जवळ चिटकून उभा राहत आहे. पण जे तज्ञ त्यांनीच सांगितलंय हे जमतंय आणि त्याच्यावर उपोषण आपलं स्थगित झालेलं आहे. त्यानुसार कालही आपण स्पष्ट महाजन साहेबाला सांगितलं, ज्या नोंदी सापडल्या त्या आधारावर जे आपले ठरलंय कागदावरती ते तुम्ही रात्री वाचा. काही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अडचण येणार नाही. त्या आधारावर तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्या, कारण ते शब्द तुमचे आमचे मराठ्यांचे नाही.